बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात समाचार घेतलाय. मिटकरी यांनी बागेश्वर बाबांसह पंडित प्रदीप मिश्रा आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावरही निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील जनतेला शिवरायांचा खरा इतिहास माहिती आहे, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच काही लोक महाराष्ट्रात येऊन धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठी कमाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुळात बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हाच माणूस वादग्रस्त आणि ते एक विदूषकी पात्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपल्याला अक्कल नसेल तर तसं ज्ञान त्यांनी पाजळवू नये. कारण हा महाराष्ट्र आहे, इथल्या सर्व लोकांना सत्य इतिहास माहीत आहे आणि तो बाबा म्हणतो म्हणून आपण खरं मानावं असं होत नाही. तो महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्राच्या भरोश्यावर तो खातोय. महाराष्ट्रातून रग्गळ पैसा तो असेल किंवा पंडित मिश्रा असेल, या सगळ्या लोकांनी रग्गळ पैसा कमवून त्यांच्या पोळ्या शेकलेल्या आहेत. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत मग आमच्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी केलेलं वक्तव्य असेल, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या अनुषंगानं, किंवा आता हा धीरेंद्र बाबा बोलला असेल, या लोकांना एक तर इतिहास माहीत नसतो आणि अशा प्रकारे मला माहीत आहे महाराष्ट्राची जनता काही त्यांच्या भूलथापाला बळी पडत नाही. म्हणून या भोंदू बाबाच्या किती आपण त्याला गांभीर्यानं घ्यायचं एवढं महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची काही आवश्यकता नाही. त्यामुळे या मूर्खाकडे दुर्लक्ष केलेलं कधी चांगलं.